बकरी सणाच्या निमित्तानं कुर्बानी दिली जात असताना अवैध कत्तलखान्यांचं रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदीत सोडलं जात असल्यानं या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचं चित्र मालेगावात पाहायला मिळालं। बेकायदेशीर कत्तलीच्या नदीपात्रात येणारं रक्तमिश्रित पाणी थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनपाकडून केली जात नसल्यानं हे पाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्याच्या निषेधार्थ रक्तमिश्रित मोक्षगंगा नदीत शंखनाद करत दुग्धाभिषेक करीत शेंदूर लावून सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। गेल्या 15 वर्षांपासून या प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे हे आवाज उठवत आहेत। मात्र त्यांच्या या आंदोलनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे। मोसम नदीत रक्तमिश्रित पाण्यापासून होणाऱ्या जलप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय। आज आपण आता काय आंदोलन केलं? आंदोलन म्हणजे मोक्षगंगाची आम्ही पूजापाठ केली। मोक्षगंगा हिचं एक टाइम आम्ही पाणी पित होतो, आता तिच्यात जर रक्तवात असेल तर तिचं शुद्धीकरण केलं पाहिजे। शुद्धीकरणासाठी आम्ही जलाभिषेक पहिले केला, नंतर पुष्पाभिषेक केला, नंतर दूधाभिषेक सुवासिनीच्या द्वारे करून तिची ओटी भरली आणि सुख शांती या देशाला लाभो, या गावाला लाभो त्याच्यासाठी आराधना केली। माते या सर्व बालकांना तू सुखी ठेव, तुझा स्कोप होऊ नये। तिचा स्कोप आम्ही 9969 मध्ये पाहिला आहे। समूळ घेऊन गेली होती या गावाला, कुठलंच बाकी ठेवलं नव्हतं। तसा स्कोप माते कोणावर करू नको ही आराधना केली आणि लवकरात लवकर या भीम प्रशासनाला सद्बुद्धी दे आणि हे रक्तमिश्रित बंद कर, अन्यथा आम्ही मंत्रालयापर्यंत पुढच्या टायमाला पायदिंडी काढू। पुढचं आंदोलन मंत्रालयावर आहे। आरबी न्यूज साठी मलिक शेख, मालेगाव।